कोणती टीम फेवरेट आहे CSK. छी. अरे गंगू किती वेळा सांगितलं तुला. की गुलाब चाफा मोगरा तुम्ही सोडा, खरं प्रेम असेल तंबाखू तोंडात ठेवून बोला. तुझी सावली होऊन मी नेहमीच तुझ्या पावलांत राहीन. RCB फॅन आहे तू. रॉयल मला जी आवडायची ती CSKची फॅन होती. तिला मैत्रीचं पिवळं फुलावं होतं, माझ्याकडे प्रेमाचा रंग लाल होता आणि तिला जर्सी नंबर 7 आवडायचा, पण माझा 7 जन्मांचा विचार होता. लय जाटू बोलतो भाई तू. हे काय हॅरॅसमेंट चालू आहे माझी. स्वप्नात भेटते आज, स्वप्नात भेटतो रोज तू. स्वप्नात भेटतो रोज तू. नाही भेटणार तो. ते गेल्या क्षणी तिनं मला किस केलं. काय कुठं होतं हे? कुठं आहे ती पोरगी? मराठी कॉपी ऑफ द स्टेज. खूप जास्त लांब बसले भाई, थोडं जवळ. मॅडम कम्फर्टेबल आहे तुम्ही? नाईस भाई. मुलीला असं बसलं एकदम अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये. मॅम पक्का कम्फर्टेबल आहे तुम्ही? ठीक आहे, डन. खूप भारी. सगळे रेडी आहे शोसाठी. मित्रांनो आवाज एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या. कमॉन. हे तर आज परफॉर्मर्स वगैरे येतील. तुम्हाला प्रत्येक परफॉर्मरच्या मध्ये 10 चिठ्ठ्या, 10 जणांना चिठ्ठ्या दिल्या जाईल. ठीक आहे. तुम्ही जजेस असणार आहे त्या राऊंडचे. तुम्हाला बघायचं आहे कोण कसं परफॉर्म करते, काय करते, तुम्हाला मार्क्स द्यायचे. न असलं जो पण जिंकेल त्याला कॅश प्राईज देऊ आपण. सिम्पल फॉर्मॅट. नाईस. 7 करोड. असं का वाटतं? हळूहळू ऑडियन्स घरूनच सेट होऊन येते बाई. बट ठीक आहे मित्रांनो. हाय मॅम. अरे मॅडम आम्ही बघतो देखील चाललेलं ना असं. शो जस्ट चालू झाला आहे. कोणासोबत आलेत तुम्ही? अच्छा का? तुझं तर मला वाटतं तुला आज हाकलणार आहे बाहेर. तू त्यांना दोघांना घेऊन आला आज. बट ठीक आहे काका, चांगलं आहे. बघितलं आहे तुम्ही कधी? नाही तुमचं असं. अच्छा ठीक आहे. मला वाटतं आहे ना. तू काय म्हणून आणलं? आई बाबा आहे. हां काय म्हणून आणलं आईबाबांना? स्टँडअप पहिल्यांदा बघू. अच्छा स्टँडअप पहिल्यांदा. मला वाटतं तुमचं लास्ट पण असणार आहे. आज 2 गोष्टी होतील. एक तर आई बाबा याच्यानंतर स्टँडअप नाही बघणार, आणि त्यांचा एक मुलगा कमी पण आज की तुझा आमचा काही संबंध नाही भाई. याच्यानंतर हा काही सजेशन देऊ नाही शकणार आई बाबांना. आज मला माहिती कन्व्हिन्स करून आणला असं. काय नाही दिलं मी, म्हटलं नको. मग कोणाचं होतं? अच्छा तेच तसे आहेत का? मग ठीक आहे. असेच पाहिजे मग काका आपल्याला. नाईस. काही मग तर काही हरकत नाही भाई. नाईस. चला मग रेडी आहे सगळे शोसाठी. पॅनलला बोलवायचं आपण. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे पॅनलसाठी. स्टार्ट क्लॅपिंग. प्रसाद कुलकर्णी, अपर्णा दांदळे, श्रेयस कोळे. काका तुम्हाला माहिती आहे हा कपिल आहे ना, हा वीग लावून लाडक्या बहिणीचा फॉर्म भरतो. मी बघितलंय भाई. जिथून पैसे येत आहेत मी सगळं करायला रेडी आहे. बुधवार पेठेतून 2 दाखवले मला. हो मी आहे. न्यूजमध्ये हेच होते. यांच्यामुळे बंद झालं. कोणती न्यूज? भाई मी मजाक म्हणून म्हटलो भाई. त्यांना तर लगेच की हेच होते. मला माहिती. तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही गेलते का? तुम्ही असं पाय क्रॉस करून का बरं बसलेत? कंट्रोल नाही होते का? बरं आहे मांडीवर पॉपकॉर्ननी उचललं असतं एकदम. ठीक आहे भाई. एकदा पॅनलसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कमॉन. तुम्ही ओळखत असणार ऑलरेडी आहे ना. खूपशा तुम्ही सिरीजमध्ये यूट्यूबमध्ये वगैरे बघितलं असणार. अपर्णाचं कॅरेक्टर खूप फेमस झालं होतं. बघितलं कामवालीबाईचं? दीदी. अच्छा ठीक आहे भाई. किती खुश आहे भाई. नावानंच एकदम खुश आहे भाई. हळूहळू तुमचा मूड खराब होतो जेव्हा मी त्या दोघांचं नाव घेईल. पण ठीक आहे. अपर्णासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कमॉन. थँक्यू. सेम सिरीजमध्ये घरमालक प्रशांत प्ले करतो. पहिलं हे असं आहे की कामवालीबाई आणि मालकचं, की कामवालीबाई जास्त फेमस झाली मालकापेक्षा. मला कोणी ओळखत. पण प्रशांतचं मी बघितलं भाई. मुलींचा फॅन बेस खूप आहे भाई. एकदा आवाज मुलींनो प्रशांतसाठी. मुलांचा आवाज आला. मुलांना पण इंटरेस्ट वाटतोय प्रशांतमध्ये. एकदा जोरदार श्रेयससाठी मित्रांनो. कमॉन.
थँक्यू यांच्या सिरीजमध्ये श्रेयस असतो, तो फक्त असतो, दिसत नाही. बस. मागे असतो. कॅमेऱ्याच्या मागे असतो. हां, पण ठीक आहे भाई, एकदा जोरदार आहे. तुम्ही रेडी आहे शोसाठी सगळेजण? सो आपण पहिले अल्ट्रालेजनला बोलूया पहिले. तर कोणी रेडी कोण आहे अल्ट्रालेजनसाठी? हातवरती मागे कोणतरी मित्रा, माईक द्या मित्राकडे. थोडं जोरात बोलावं लागेल. तुम्ही उभे का बसलेले? अच्छा तुम्ही उभे जेवढे आहे का? बरं ठीक आहे. ठीक आहे. काय नाव आहे मित्र? थोडं जोरात बोलावं लागेल. सागर खडके. हां, काय करता मित्र तुम्ही? काहीच नाही. तर तुम्ही मोठं होऊन करायची वाट बघताय. होतच नाही ना. पण हां, काय किस्सा आहे मित्र तुझा? काय किस्सा आहे? प्रॉब्लेम असा आहे की उंची कमी आहे ना. हां. तर माझी गर्लफ्रेंड होती, ती 5.6 होती. आणि तू किती आहे? 5. 6चा फरक येतोय मध्ये. ती 5.6 होती आणि तू 6 होता. हां. नेहमी असं उलटं असतं. 5 होतो मी आणि ती 5.6. बरं. मग ती सगळं प्रेम खाली बसूनच करावं लागायचं. आम्ही एकदा थांब, आम्हाला डायजेस्ट होऊन दे. 6 इंच कुठे ॲडजस्ट केलेस? त्याच्यामुळेच बसून व्हायचं ना सगळं. अच्छा, बसून प्रेम करावं लागायचं. ओके. हां तर आम्ही एकदा कॉफी प्यायला गेलो. हां. आणि कॉफी शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं कॉफी ऑर्डर केली. बरं. त्या कॉफी शॉपवाल्याने आम्हाला कॉफी दिली, 2 स्ट्रॉ दिल्या. हां. ती बसून कॉफी पित होती, मी उभा राहून पित होतो. बरं ठीक आहे. सागरसाठी एकदा काय सागर येऊन जाऊ. हे अरे हाईट कमी पडली. अरे अच्छा तू होतं का? उडी आता मारायची दिसला. होती जरा. नाही, लय खोल खड्डा होता भेंडी. मला आत्ता नीट दिसलास तू. हा, नीटच दिसतो मी. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या ऐकला बोलूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फॉर साक्षी मेहता. एकदा हाईट चेक करायची का? एकदा जा ना. हाईट चेक करूयात. घरच्या जा. नाही. हो जमलं. खांदा. अरे 2 इंच अजून कमी पडले. 2 इंच कमी पडले. हे पण माय बापावनी करायला लागलेत. लग्न बस एवढंच चाललंय यांचं. जमलंय. भाई पोरीला पण विचारा भाई. सागरच्या साईडनं तुम्ही एकदम रेडी झाले भाई. तिचं मी पोएट्री बोलणार आहे. अरे यार, मुलींचं आणि पोएट्रीचं काय रिलेशन आहे एवढं? मी बघतो आमच्या शोला जेवढ्या पण मुली आहेत त्या सगळ्याच पोएट्री करता यार. तुम्हाला सुस्त का प्रेमभंग होतो? तुमचं काय सीन आहे तुमचं? दोन्ही होतं. मुलींचा थोडीच प्रेमभंग होत असतो. होतो. आणखी आपलं खूप सिलेबस बाकी डिबेट थोड्या वेळाने. ठीक आहे. हां साक्षी प्लीज. तर मग माझ्या पहिले कवितेचं नाव आहे सावली. हां. तुझी सावली होऊन मी नेहमीच तुझ्या पावलांत राहीन. तू पुढे जात राहशील तरी. एक मिनिट, तू इथे सावली पण पडत नसेल. ऍक्च्युली मला सावली आहे. नाही, कवितेचं नावच रिलेट झालं. कारण की माझ्यावर कधी ऊन पडतच नाही. मी ऍक्च्युली शेजारच्या सावलीत चालतो. अरे भाई खूप भारी. हां साक्षी प्लीज. आता डिस्टर्ब नाही करणार. हां ओके. सॉरी. हां. तुझी सावली होऊन मी नेहमीच तुझ्या पावलात राहीन. तू पुढे जात राहशील जरी मी शांतपणे मागेच उभा राहीन. तू वळून पाहिलंस किंवा नाही माझं काहीच म्हणणं नसेल. तुझ्या प्रत्येक आनंदामागे माझं हसणं नकळत लपलेलं असेल. काही न बोलता तुला नजरेतूनच सगळं सांगत राहीन. तुझ्या प्रत्येक आठवणीत हळूच स्वतःला हरवत राहीन. तुझ्या आयुष्यात माझी जागा कदाचित कधीच नसेल ठरलेली, तरीही तुझ्या सावलीसारखी मी कायमच राहीन जोडलेली. तुझ्या दुःखाच्या क्षणीसुद्धा मी दुरूनच वेळासाठी रडेन. तू हसत राहावंस म्हणून स्वतःचं सगळं दुःख लपवेन. तुझ्या प्रत्येक वळणावर मी न दिसता तुझ्यासोबत राहीन. तुझ्या जगण्यात नसले तरी तुझी सावली म्हणून कायम राहीन. आणखी आहे? एकच आहे. अच्छा, तू असं ग्रंथच घेऊन आली एकदम. नाही. वा. किती कविता लिहिल्या तू आतापर्यंत? 650. 650? बरं. 7वी पासून लिहिते ना. अच्छा, काय काही त्यांना इग्नोर. स्वप्नात भेटतो रोज तू, तिथे शब्दांची गरज थोडं नसते. फील करून.
हां हां फील एकदम वा वा म्हणा वा वा ओके वा वा मी सांगतो तुम्हाला रिदम स्वप्नात भेटते आज राहू दे राहू दे राहू दे. बरोबर आहे, बरोबर आहे. तसंच स्वप्नात भेटतो तू वाटो तसं हां, असं एकदम हां फील फील हां फील स्वप्नात भेटतो रोज तू नाही थोडं आणखी थोडंसं थोडा थोडा फील अजून feel. रागात का बोलते स्वप्नात भेटतो आज तो. नाही भेटणार तो पहिली लाईन काय सांग मला, पहिली झोप तू लाईन बाळा. काय स्वप्नात भेटतो रोज तू ते हसती आहे त्याच्यात तर स्वप्नात तो भेटतो सकाळचं स्वप्न स्वप्नात भेटतो रोज तू असं हा, काहीतरी हा एकदम डीप जसं का त्या समोर बसून तू म्हणते कविता. स्वप्नात भेटतो रोज तू अरे तिथे शब्दांचीही गरज नसते प्रशांतकडे बघून म्हण. शिवाय येतील तिच्या हा नजरेतून सगळं कळतं मन अलगद तुझ्यात वसते. हे बघतीये बाई हा हा कोणीतरी बघ कोणीतरी बघताय चला हे सेम कविता घ्यायची का सागर, तू ऍक्ट आउट करशील का त्या कवितेवर? हा डान्स एक एक लाईन करून दाखव कसं. स्पर्श सावली लय गाणं वाटन भाई. ट्राय 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 तू कसं वाटन एक बोना नाही मला सावलीची ऍक्टिंग बघायची. सावली कसं करतो सावली पगलू भाई. नको कवा सागर सागरसाठी जोरदार टाळ्या प्लीज. कमान सागर. सावलीवरती ना हो सावली आहे बाजूला. सावलीची आत्ताची तुझी सावली होऊन ए ही सावली ही सावली अशी कशी बरं हा तुझी सावली होऊन मी पोहून नाही रे होऊन होऊन पोहून काय करतोय मग? तू नेहमी नेहमी तुझ्या- कसं करशील नेहमी हा नेहमी हा आता हा, हा. एकत्र हा नेहमी तुझ्या ए यार तू बोल ना ए तुझं पूर्ण लाईन पूर्ण पावलांतर लाईन पूर्ण- पूर्ण पूर्ण लाईन पूर्ण- पावलांतर राहीन. आता आहे ना पूर्ण बोल एक सोबतच बोल आता हा, नको बोलू. हा. तुझं कर हा करत राहील हा तू पुढे जात राहशील जरी अर्थ मी थांब थांब असंच जा घरी शांतपणे मागेच उभा राहीन. उंची कमी पडली ठीक आहे येऊन जा बाई. एकदा जोता ए, सांगतो सागर. पाहिजे डायरी ठेवायची डायरी. आता काम नाही डायरीचं तुझं हा ठेवून मला पण तिच्यासाठी एक 3 लाईन सुचल्यात. तीनच 4 वेळे होतील ना अरे 4. मी 2 वेळे 4 वेळे ऐकलं एकच आहे तुझं मध्येच त्याला- 3 वेळे कोणाला सुचता नाही त्याला 3, 6, 12 प्रेम आहे जास्त. नाही 3 ओळी लिहिल्यात त्या मला 4 ओळीसारखं वाटतं. अच्छा तर तुझ्यासाठी नाही येतात असेच लिहिलेले आहेत. तू रिलेट करून घे. असं तुला कोणतरी म्हणलं असेल कदाचित. कुठे शब्दांची साथ तर कुठे विश्वासघात. कुठे शब्दांचे साथ तर कुठे विश्वासघात. ऐकतो अश्रूंची हाक आता सोबत तू नको. कोणत्या जन्मात बांधलीस तू गाठ देवा. झालं 3 वेळेचं कोणत्या जन्मात बांधलीस तू गाठ देवा. रितात ठेव जन्म पण गाठ अशी बांधू नको. आणि घुसमटलेल्या भावनांचे तोंड उघडतो मी. विचारा प्रश्न मला फक्त त्याचं उत्तर ती नको. वा 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 आता मराठीत 6 वेळे झाला. 6 झाल्या 3 म्हणून बाई ठीक आहे. कसं वाटलं तुला साक्षी? खूप भारी. हा सागर आवडलं तुला? डेट बाई परत एकदा डेट डेट तर कर थोड्या डेट वेळात. हा थोडं गप्पा मारू मग डेटला पाठवू त्याला. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतं सागर? सागर किनारे. भाई एवढं सोपं असतं का? तसा चांगला म्हणजे माणूस म्हणून चांगला वाटतो. पण तो माणूस माणूस वाटतोय तुला. साक्षी तुझ्याबद्दल थोडंसं सांग आणखी काय करते डेली लाईफ मध्ये वगैरे. मी माझं नाव साक्षी. हा. मी कोकणातली आहे ओ बट बेसिकली जॉबसाठी पुण्यालाच राहते. अच्छा. आणि जॉब IT कंपनीमध्ये करते ॲज अ मेडिकल रेकॉर्ड ॲनालिस्ट AM इन्फोवेबमध्ये. का असतं ते? आम्ही रेकॉर्ड्स प्रोव्हाइड करतो पेशंटला प्रोव्हायडर टू प्रोव्हायडर सगळ्यांना जे पेशंटच्या रिलेटेड मागतात आम्ही त्यांना रेकॉर्ड्स प्रोव्हाइड करतो. हां बॅक ऑफिस. थोडक्यात बॅक ऑफिस. बरं. आणि कुठे राहते? पुण्यात कुठे राहते? चंदननगर. अच्छा खराडी. हा पहिल्यांदा चंदननगर म्हणताना ऐकलं हां कोणाला? खराडी. बरं. आणि काय तेच हॉस्टेल वगैरेच? रूम घेऊन बहिणीसोबत. ओ बरं. आली आहे बहीण तुझी? आली आहे? नाही फ्रेंड आले कॉलेज ऑफिसची. कोण आहे मॅडम? हाय हॅलो कुठे आहेत? हाय एकटं झालं. काय नाव मॅडम तुमचं? हां खुशी. हिच्या कविता बघून होती तुम्हाला? नाही होत
कधीपासून 7वी पासून कविता लिहिते? हा. 7वीला काय मोटिवेशन होतं कविता लिहायला? फ्रेंड्सवरतीच लिहायची. अच्छा. नंतर मग जेव्हा मी कॉलेजला गेली तेव्हा मग मला कोणतरी आवडू लागलं आणि मग मी लिहायला लागली ती लागली. 650 नॉट आउट. तर कधी असं रिलेशनशिप वगैरे कधी नाही झालं? नाही, गेलंच नाही तिथपर्यंत. काय नाही गेलं तिथपर्यंत. प्रेम. अच्छा. काय येत होतं मध्ये, काय येत होतं, का नाही गेलं तिथपर्यंत? कविता. एकतर्फीच राहिलं. तर तू पण नाही त्याला अप्रोच केलं कधी? गर्लफ्रेंड सोबत पाहिलं तर काय. हार्ट ब्रेक. नाही मग ती तर नको रडू. रडली तरी चालेल, व्हायरल होईल. पण बघ ना, याचं नाव सागर ठेवलंय बाई. आणि डबक्यासारखंच आहे. तू लिहिलंय इथे इंटरेस्टिंग क्वालिटीज. एकटी राहूनही आनंदी राहणं. हां, पण तू वाटत नाही तशी. पण मी राहते. काय करते आनंदी? म्हणजे कसं वाटत तुला तू आनंदी आहे? मला फील होतं मी आनंदी आहे. काही गोष्टी विचारता पण येत नाही माहिती. काय करते पण फनसाठी? काय करतेस? कविताच लिहिते. पण ते तर फनसाठी ग. फनसाठी काय, हिच्याशी गप्पा तू मारते. एकटीच खुश होती वाटते. काय लिहिलंय बाई? सावली 2दा वापरेल, स्वप्न 2दा वापरेल, तिसरा कविता दोघांना मिक्स करेल. अशा साडे- खुशीसोबत गप्पा मारते. अच्छा. ती मारते का पण? ती खूप मारते. आणि नवीन लोकांशी ओळखी बनवणं लिहिलंय तू. हां. काय हा एवढं? नाही, जेव्हा मी घरी जाते ना बसमध्ये, मी अशी कुणासोबत पण बोलू शकते, अशी डायरेक्ट बोलते. नाही नाही, मुलं बनवतात मुलींसोबत ओळखी ॲक्च्युली बसमध्ये. सागर, पर्सनल गोष्टी नको रे. आहेत खूप लोक. सागर सोबत लगेच ओळख झाली तिची. हा, अच्छा तसं आहे का? काय 2 क्वालिटीज पाहिजे तुला मुलांमध्ये? हाईट. सागरची हाईट चालेल? 5 फूट चालेल ना? हां, माझी एवढी चालेल. तो आहे थोडा आहे. थँक्यू गाईज, तुम्ही एवढा प्रयत्न करताय सगळे माझ्यासाठी. भाई असंच चालू आहे भाई की सागरचं जोडून पाठवू भाई. आज इथे मुलींमध्ये सगळ्यात हायटेड कोण आलेलं आहे? कोण मागे? किती खुशी, तुझी किती हाईट आहे? 5.2. आणखी 5.2 पेक्षा जास्त कोणाची आहे? मॅडम तुमची किती आहे? बस बस, तुम्ही उपर जाऊन दाखवताय भाई. याला आणखी समोरच त्याला इन्सल्ट घे बघ. ही असते हाईट 5.4. 6. रिजेक्टेड. तू रिजेक्टेड. नवरा सोबत लग्न झालंय भावा, लग्न झालंय. नाही, मी आधीच सांगितलं ना रे, 5 वरच्या वर असल्यावर मीच रिजेक्ट करतो स्वतः. आपल्या सिलेबसमध्ये रिजेक्टेड वर्डच नाही पाहिजे रे. काढून टाकायचं डिक्शनरीमधून. आणखी 5-6 पेक्षा आहे कोणी जास्त? तू किती आहे मॅडम? नाही नाही, मुलींमध्ये 5'8". मॅडम एकदा उभंच राहा बरं तुम्ही. वरती लागले. हा नाही, बापरे 5'8". ठीक आहे भाई. मॅडम तुम्हाला किती हाईटचा मुलगा पाहिजे तुम्हाला? जो महानगरपालिकेचे बल्ब बदलन. आवडता पोएट कोण आहे तुला? गुलजार साहब. मग त्यांच्याकडून काहीच नाही शिकले? शिकली ना सावली आणि पियुष मिश्रा ते ऐक त्यांना माहिती आहे तुला पियुष मिश्रा? हा, इंस्टावरती माहिती आहे. पियुष मिश्रा माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे तुम्हाला? भाई तू आलेत ते इथं. हाँ आता बघा 1 2 3 पियुष मिश्रा. वासेपुर में सरदार खान का दबदबा हुआ करता था. मैं उसका राइट हैंड हुआ करता था. ये वो ज़माना था जब लोग अपनी चीज़ों से पहचाने दिए जाते. मेरा पण तू काय खरंच असं म्हणजे एकदम इंट्रोवर्ट टाईप मुलगी आहेस तू? नाही. जास्त? हां. तिने लिहिलंय तिला बोलायला फार आवडतं. मी एक्स्ट्रोवर्ट आहे. मग इथं का नाही वाटत आहे तसं? पण जिथं होतं तिकडंच होतं. खुशी समोर होता. खुशी समोर. खुशी समोर फक्त. खुशी येऊ शकते का वरती? खुशी 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 खुशी. Come on, खुशी. ये आली भाई. हॅलो खुशी. 2 फोन तिचा एक आहे. अच्छा त्यांचा आवाजामध्ये होता. आदर रिस्पेक्ट. म्हणूनच ती सिंगल आहे. भाई खुशी ती एकदम ते कोरियन हेअरस्टाईल कशी आहे ना? पहिल्यापासून आहे. तिला पहिल्यापासून हेअरस्टाईल आहे. काय म्हणतो तू?
तिला सगळंच कोरियन आवडतं. सगळंच बरं आहे, कोरियन जपान पर्यंत नाही गेली तू माहिती? जॅपनीज पण आवडतं. नाही तसं मला नाही. म्हणजे खूप छोट्या अपेक्षा आहे तुझ्या. बरं, कोरियन सिरीज वगैरे बघती ते? हो. तसं नाही करत मी. सारंगी. मग फक्त बघते आणि BTS परत फॅन आहेस का तू? हा? BTS. हा. अच्छा. आणि ती म्हटली की ती मी तसं काही क्रिंजी नाही करत. हो आवडतं तिथपर्यंत ओके. बाकी हे सगळं ऊ करणं ते सगळं हे चांगलं नाहीये. चांगलं वाटतं. आपण तू बघते कोरियन सिरीज नाही. वगैरे? नाहीच बघितलं कधी? बरं, कोरियन ती- तू हां तू काय बघतेस मग? मी अनुपमा बघते. माहेरची साडी. मी अनुपमा बघते. एक खरं अनुभव बघतेस तू? नाही काय तरी काय बघते? बिग बॉस बघते मी. मराठी? मराठी हो Big Boss. मराठी हिंदी अचानक दोन्ही. सगळे असे जजमेंटचे लुक न बघतायत बाई. नाही मला वाटतं की तिन्ही डेटवर गेलं पाहिजे सागर सोबत आणि हा. खुशी सोबत पाहिजे मला. सागर 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 की खुशी के लिए. ठीक आहे, हां स्टार्ट तुम्ही. ओके, एक सिच्युएशन देतो मी. हा. हा कॅफे आहे समजा, ठीक आहे. इथं कोणीच नाही असं समजा. सागर आला डेटवर, तुम्ही दोघं पहिल्यांदा डेटवरती आलेत आणि सागर पण BTS फॅन आहे, ठीक आहे. तर आता म्हणून तुम्ही तुमचं मॅच झालं आणि तुम्ही आता डेटवर आले, ठीक आहे. 2 मिनिटाचा वेळ आहे. तुला तिला इम्प्रेस करायचं आहे, तिला पण इम्प्रेस करायचं आहे. बेस्ट टिप सांगतो, पोरीला नाही, पोरीच्या मैत्रिणीला आधी इम्प्रेस करायचं असतं, ठीक आहे. तुला तिला आधी इम्प्रेस करायचं आहे. हिरवे केस करावं लागतील. ॲक्शन. ॲक्शन. हे काय? BTS फॅन. बर हां. कॉक्रोच घुसल्यासारखं केलं माहिती? आराधी मंडळ वाटलं मला ती. हाय साक्षी. ही साक्षी आहे. ते मला माहीत नव्हतं ना, तिने इन्स्टाला मेसेज केला होता आणि ती भेटायला ये म्हणली. प्रॉब्लेम. कॉफी वगैरे घेणार? हो. दादा 3 कॉफी द्या, एकाला स्ट्रॉ नका देऊ. चालते. मागची उधारी बाकी आहे तुझी. कॉम्प्लेन कॉम्प्लेन पाहिजे. लहानपणी घ्यायचं राहिलेलं. कॉम्प्लेननी माघार घेतलेली आहे मला. कॉफी सांगितली, कॉफी घेणार. हो. मग तुम्ही हो एक शब्द बोलता का? आता अजून काय बोलू? अगं तुम्ही सांगा. म्हणजे मारूनच जा. म्हणजे माझा भीती वाटते बाई, यांनी मारलं बिरलं तर ॲक्च्युली ड्रममध्ये बसन पण मी. आणि बाबा तुला बकेट बास आहे. आणि सिमेंट मी आणून देईन, मी सिव्हिल इंजिनिअरिंग. भाई मारायचंय का जोडायचंय? सॉरी. हां अरे आमच्या कमेंट चालू राहतील, सगळे कॉफी आली. तुम्ही तिकडेच आहे कॅफेमध्ये, कोणी तुम्ही प्रश्न विचारा मला, मी उत्तर देते. काय करतेस तू? जॉब. म्हणजे हां ॲक्च्युली लई युनिक आन्सर होते. कोणता जॉब? कशामध्ये जॉब कर? मेडिकल रेकॉर्ड अनालिस्ट AM इन्फोवेबमध्ये. ठीक आहे, ते जाऊ द्या. तू काय माईक मध्ये करतो? बरोबर का बोलतो तिला? बोल. तू काय करतो? तू जास्त हसू नको ना, ऑकवर्ड होतंय. माझ्या तात मी हसले तर काय पण कर. खुशी आहे ती खुशी. हे काय मध्येच? BTS मध्ये मी पण सॉरी मला ते आराधी मंडळ वाटते. कॅरेक्टर धरतोय. सॉरी. हां. तू काय करतो? काहीच नाही करत ॲक्च्युली. हाईट वाढवायचे प्रयत्न. देव पण दमला. काय आवडतं काय तुला, म्हणजे सगळ्यात बेस्ट आवड कोणती तुझी? तू सोडून सगळं. सॅवेज. हां झालं, ठीक आहे बाई. रिजेक्ट झाला. चला बाई, खुशीसाठी करा. ती मला वाटतं खुशी सोबतच पाहिजे तुझ्या, माहिती? हो. ती गेल्या लगेच बॅटरी डाऊन झाली तुझी. नाही बोला ना. अरे कपिल आर्यन बोला. माझं जुळवतं कपिल कुठं 2 पाऊल पुढे. कपिलची हाईट पण तेवढीच आहे बघ. सोनू की टिटू की काय? अच्छा तसं. हाय साक्षी. साक्षी खूप छान नाव आहे. क्रिकेट वगैरे बघतेस? IPL. कोणती टीम फेवरेट? CSK. छी. तुझी कोणती फेमस आहे? तुझी कोणती फेवरेट आहे? मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स ऑलवेज बाई. CSK. मग ते तामिळनाडूचं मला वाईट वाटतं ना, ते म्हणजे 10 कोटी लोक आहेत आणि त्यांना रांचीच माणूस आवडतो. अच्छा. मग त्यामुळे नाही, आपलं महाराष्ट्रातलं रोहित शर्मा भाई विषय नाही तिथं. येस.
मला धोनी. आला फॉर रिझन. मला फॉर अ रिझन. घ्या बाला. अरे भाई हे क्या बात आहे भाई. हे आवडलं. भारी भाई. हे आवडलं. साक्षी नाईस. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या साक्षीसाठी मित्रांनो. कम ऑन. थँक्यू. थँक्यू Thank you. फॉर कमिंग. पुढचा अल्ट्रालिजन. आता एक मुलगी घेऊया ना. अल्ट्रालिजन मुलगी. ठीक आहे. मुलींना हातवरती करा. कोणाला यायचंय? प्राजक्ता ये बरं आता तू चल. कम ऑन प्राजक्ता. भाई एकदा टाळ्या जोरदार प्राजक्ता. प्राजक्ता माळी. नमस्कार. खुश आहे भाई खुश आहे. काय प्राजक्ता असं हॅपी असतात तुम्ही. इथे येऊन झाली. नाईस. बाकी आणखी कसं वाटतं तुम्हाला कंटेस्टंट वगैरे? आहे छान आहे. मी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे फर्स्ट भारीच असतो एक्सपिरियन्स. ठीक आहे, बोला पण बरं का. हां, ट्राय करते. बिंदास जे वाटलं ते विचारायचं. लायस नाही बिंदू. चला मित्रांनो, पुढच्या ॲक्टसाठी जोरदार टाळ्या फॉर मानस जाडे. तो बेसिकली माझं नाव मानस जडे. मी कोल्हापूरवरून आलो आहे. ॲक्च्युली पुण्यात राहतो 2021पासून. पण मी जी लिस्ट दिली आहे त्यामध्ये मी व्हॉइस मिमिक करतो. सो तुमच्याकडे जी लिस्ट आहे कोणाकडे दिलीच नाही वाटते यांनी. ठीक आहे, दिली आहे. नाही वाचली मी. एकच मिनटं मित्रांनो. अच्छा, हे सगळे तुम्ही मिमिक करतात? अच्छा, हे हो, बघा. हे सगळे मिमिक करतो. ठीक आहे. तर कोणतं मग आम्ही नाव घ्यायचे आणि तुम्ही करणार असं? कसं पण तुम्हाला पाहिजे तसं असेल. नाही पहिले तुम्ही करा, मग आम्हाला कोणतं वाटतं एखादं तर आम्ही सांगतो. दादा कोंडके सगळ्यांचे फेवरेट आहे. अरे गंगू किती वेळा सांगितलं तुला. कसले मस्त ऑडियन्स आले बघायला इकडे. सगळे बघतात की अरे मजेत आहे एकदम. अरे गंगू दिसं ना कुठं. गंगू आले नाही वाटते. ठीक आहे, चालते एवढं काय. वा 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 मस्त. मकरंद अनसपुरे. किती वेळा सांगितलं रे तुम्हाला, कळत नाही रे. काय नसतं बघताय स्वतः की माझ्यासाठी कोणतर गंगू बिंगू दिसते का बघा. नवाजुद्दीन सिद्दीक. 15 मिनट तक अपने ससुर के रख सकते हैं. मौत को छू के टक से वापस आ सकता है. मौत को छू के टक से सबका बदला लेगा अपन. तर दादा का, मामा का, चाचा का, बाबा, आई बहीण, दादा सगळे हे भाई खूप भारी खूप एक नंबर भाई, एक नंबर. थँक्यू. अशोक कुमार तर बेसिकली माझ्याकडं एक व्हेरिएशन आहे. तर त्याच्यामध्ये असतं की एक्झॉस्टवरती आवाज आहे त्यांचा. म्हणजे जे आपण सोडतो त्याच्यावरती 3 व्हॉइसेस आहेत. तर अशोक कुमार स्पीक्स लाईक, अबे रामू बड़ी गर्मी हो रही है, थोड़ा AC बढ़ा दे. ह्याच्यात जर मी बेस कट केला तर आय गेट शक्ती कपूर. अबे रामू अरे बड़ी गर्मी हो रही है, थोड़ा AC बढ़ा दे. त्याच्यानंतर जर आणून बेस कट केला तर त्याच्यात मिथुन चक्रवर्ती येतात. तर मिथुन चक्रवर्ती असे होतात, अबे रामू बड़ी गर्मी हो रही है, थोड़ा AC बढ़ा दे. थँक्यू. अरे तू खूप भारी नाव लिहिले भाई. यांची जास्त करून आपल्याला मिमिक्री वगैरे बघायला भेटत नाही जास्त यार. अनिल कपूर लिहिलंय. अनिल कपूर जसं नाना पाटेकरांनंतर अनिल कपूर केलं चालेल का? ऑफकोर्स कर भाई. म्हणून मी म्हटलं तू बिंदास कर. चालेल. नाना पाटेकर तुझ्यानुसार कर. चालेल. काही वाटलं आम्हाला तर आम्ही सांगतो. नाना पाटेकर बोलताना सगळ्यांनाच आवडतात नाना पाटेकर. तर ते बोलतात, ए मजनू ये क्या है, या समझाओ उसे कि उदय शेट्टी कौन है, उसका असली रंग क्या है, और दिमाग घूम गया तो क्या कर सकता है. ए मजनू या समझाओ उसे. मग अनिल कपूर रिप्लाई देतात, उदय भाई अब टेंशन मत लो, मैं उसके कान के नीचे जाकर ऐसा बजाऊंगा कि वो खुद घोड़े पे आचे नाचेगा. समझा क्या? झकास बोले तो एकदम झकास. राजकुमार त्यांची पण खूप दिवस. राजकुमार इज सुनील शेट्टी लाइक, ऐसा नहीं होता है बाबू भैया, आप क्या देख रहे हो, ये राजू झूठ बोलता है बाबू भैया, मुझे आपसे बात करनी थी. हां, यांचं राजकुमार त्यांचं. सर राजकुमार खूप जुने ॲक्टर आहेत. तर त्यांचा डायलॉग मी स्वतः बनवलेला आहे काय की, जानी हम ऐसी चीज़ हैं जो पत्थर को काट से तोड़ दें. एक बार हमने पान खा के ग्रह पे थूका, उस ग्रह का नाम लाल ग्रह यानी मंगल ग्रह पड़ गया. खूप भारी भाई. एकदा जोरदार टाळ्या भाई मानससाठी. कमाल. माझ्याकडे स्वतःचा एक व्हॉइस पण आहे जो मी स्वतः क्रिएट केला होता 4th स्टँडर्डमध्ये. दॅट वॉज रोबोट. तर रोबोटचा व्हॉइस युजली कोणी नाही काढत. तर इट स्पीक्स लाईक,
Hello, I'm Ramon. Speaking Wonder Arts. I'm Ramon. कुठलंच म्हटलं तू प्रॉपर? मी कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर. ओ हो भाई, कोल्हापूर ऍक्सेंट येत नाही पण तुझ्या. येतो ते पुण्यात आल्यावर लोक जज करतात म्हणून बोलत नाही. भाई कोण जज करता भाई? मला काय प्रॉब्लेम नाही, मी एकदम बिंदास बोलू शकतो कोल्हापुरी. विषय काय आपला? आपला ऍक्सेंट सोडायचा नाही, सिम्पल. नाही, ऍक्सेंट सोडला नव्हता मी. पहिल्या दिवशी किस्सा झालेला कॉलेजमध्ये माझ्याबरोबर. काय झालं? मी गेलेलो आणि शिवी घातली बेसिकली आमच्या इथली जी शिवी आहे. तर मग शिवी घातल्या सगळ्यांनी असं बघितलं मी काय गुन्हा बिना केलाय म्हणून म्हटलं पुढच्या दिवशी बसणं. मग त्यांच्या शिव्या दिल्या, छपरी काय, अरे बावळट, अशा शिव्या सुरू केल्या मी तेव्हापासून. त्या चालतात आहे ना. नाही बट मी खरं सांगतो भाई, टोन कधी सोडायचा नाही, आपला ऍक्सेंट नाही सोडला नव्हताच मी कधी. फक्त कसं आहे की दाखवायला कसं एकदम चांगलं वाटतं ना की पुण्यातल्या लोकांना बोलत, तसं रिस्पॉन्स तसं करतात मग म्हणून. तो मिमिक्री करतो रिअलमध्ये पण. हा, रिअलमध्ये भाई तू ते म्हणतोय मुलींशी वगैरे बोलताना. नाही, ते वेगळं असतं. मित्र मला नाही वाटत मुलं नाही जज करत असणार. मुलं नाही जज करत. मुलं निवांत असतात. मुलं पुण्यातली भेटतच नाही, ती बाहेर सातारा, सोलापूर, त्याच्यानंतर असलीच मिळतात, बाहेरचीच पोरं मिळतात. बरं, भारी भाई. तू एक एम्बॅरेसमेंट किस्सा लिहिलाय, तो सांग ना काय? डेटचा ना माझ्या. माईक काढू शकतो बोलायचं तुला? माझा प्रॉब्लेम आहे, मला मेडिकल कंडिशनमुळे हात थरथरतात माझे. मग मला धरल्यावरती हे नाही तसलं नाही मला जीबेस झाला होता. तुला काहीच करायची गरज पडत नसणार आहे. बेस्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर खूप हेल्प झाली मला. काहीच करू, फक्त हात धरून ठेवायचं. ऑटो व्हायब्रेटर. कधी कधी कळेल तुला तुझे हात थरथरतात म्हणून? हा, तू किस्सा सांगत होतेस. डेटला गेलेलो मी पहिल्यांदा. ते एक मुलगी होती जिच्यावर इंस्टाग्रामवरती बोलत होतो 1 वर्षभर, आणि एकदमच ऑनलाईन गर्लफ्रेंड झाली ती. कुठून माहीत नाही. तिचं म्हणणं होतं की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं वागू म्हणून. अच्छा, इंस्टावर अशी बोलत होता आणि इंस्टावरच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालंय. तर असं होतं की आम्ही गेलो डेटला एक पहिल्या गल्लीला आमच्या इथं राजारामपुरीत एक कॅफे आहे, मँगो कॅफे नावाचं. तर कॅफेचं नावच मँगो आहे. माझा पण झाला होता तिकडं. काय मँगो? आता कोल्हापुरीतली एक टर्म आहे मँगो, म्हणजे काय प्रत्येक असं कोणाला तरी, आता मी समजा तुमच्यावर गेलो कुठेतरी कॅफेमध्ये, तर तुम्हालाच मँगो केला आणि तुम्हालाच पैसे भरायला लावले. गंडवलं ना आमच्या इथे मँगो म्हणतात. मँगो म्हणतात. मँगो. आणि बनानाला काय म्हणतात? हा, कशाला? बनाना. केळ. त्याला काय नाही वेगळं असं? नाही, त्याला काय नाही केळ. तर गेलो होतो आणि फर्स्ट टाइम भेटलो मी तिला, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात असं भेटलो. डेटला गेलेलो, पहिली डेट. आणि डेटवरती अजून एक कपल होतं आमच्यासमोर, आणि आम्ही असं एक कॉर्नर सीटला बसलेलो जिकडं असं कॅमेऱ्यातनं दिसत नव्हतं, नाही ते काउंटरवरच्या लोकांना दिसत होतं. तर त्या सीटला बसल्यानंतर पहिलं बोललो, गप्पा मारल्या. ती बघत होती वाटते त्या कपलकडे की ते कधी जातात. ते गेल्या क्षणी तिनं मला किस केलं. हाय, कुठं होतं हे? कुठं आहे ती मुलगी? हे कुठं गेले भाई? पहिल्या डेटवर भाई मँगो. अरे नाही, पण पहिला तो इम्रान हाशमीच्या आवाजात बोलत होता वाटतं. इम्रान हाशमीचा आवाज काढलास ना तू नक्की? ट्राय केला होता, तेव्हा आवाज काढता येत नव्हते एवढे मला. त्याच्यानंतर सुरू झालं ते. हा, काय म्हटलं आपण? याच्यात मँगो झाला असं का वाटतंय त्याला? हा, त्याच्यात पैसे मला भरायला लागले ना, मी काय खाल्लं पण. अरे पण त्याच्या बदल्यात मिळालं ना तुला. एवढं तर खाल्लंस. तू असं सांगतोस का तुला करायची नव्हती, तिनंच आहे की सोड? करायची मलाही होती, पण पहिल्या भेटीत नव्हतं करायचं सगळे. मग का केलं मग तू? मी केलं नाही, फक्त रेजिस्ट नाही सीट केलं. कोणी चूज केली होती? सीट तिनंच चूज केली होती. मग ते प्लॅनिंगने झाली होती. तिचा प्लॅनिंग होता. पहली नजर में ऐसा जादू कर दिया. जादू मला जाणवली. जादू काहीतरी विचारते. हा, प्रोजेक्ट. अरे रिफंड तुला जास्त भेटला ना, तू जरी पे केलं असलंस तरी. रिफंड. नाईस भाई, नाईस. हा, मग किस केली तिनं, आणि नंतर मग आम्ही बोललो वगैरे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर रिलेशनशिप असं प्रॉपर स्टार्ट झालं ना, असं बेबी वगैरे स्टॅम्प बसला रिलेशनचा. रिलेशनशिप स्टार्ट झालं आणि सगळं झाल्यानंतर मग दिला तिनं धोका शेवटी, जे एक्सपेक्टेड होतं. मँगो दिला. हां, मँगो. तेव्हा केळं दिलं ॲक्च्युली तिनं. तू काय हॉस्टेलला वगैरे राहतो म्हटलं? आत्ता तर मी एकटा राहतोय बावधानमध्ये. काय तर आत्ता असं हॉस्टेलमध्ये आधी राहत होतो. तर हॉस्टेल तर म्हणजे भारी होतं. म्हणजे रूम होती आमची कसबा पेठेत. कसबा पेठेत भेटली तुला? हो, कसबा पेठेत रूम होती. आता तिथंच राहतोय म्हणूनच असे आवाज काढतो तो. एकदम प्रॉपर पेठ एरियामध्ये? नाही,
माझी मैत्रीण पण आली, ती कसबा पेठेतच राहते. इंस्टावर हाय हॅलो मित्र बनायचं आपण. हो चला. नाही तसं नाही मित्र झालो आम्ही. हां आम्ही वेगळ्या प्रकारे मित्र झालो. आम्ही बसचे पैसे भरायचे ती आमच्या. तू बसचे पैसे भरायची? तर कसं होतं, मी मॉडर्न कॉलेजला होतो. काय काय तर तुझ्या मागे 2 जण येत आहेत आणि तू त्यांचे पैसे का भरत होती मग? पण फ्रेंड नव्हते ना तुम्ही? ओ अच्छा तसं. हां हां ठीक आहे ठीक आहे. तो पण किस्सा मस्त आहे माझ्याकडे. हां सांग. तर असं होतं की आम्ही तू पण add कर बरं का लॅबमध्ये थोडं. बसलेलो. हां ती ॲड करेल चांगलं. लॅबमध्ये होतो, तर लॅबमध्ये बसलेलो असताना मी मित्रावर बोलतो, तर कसबा पेठेत रूम घेतली. ही पुढं बसलेली, तर ही एक्साइट झाली खूप जोरात आणि म्हटली ए खरंच मी पण राहते तिकडं असते. म्हणजे तिने एक्साइटमेंटनी सांगितलं की अरे मी पण तिकडं जाते. कुठं? म्हटलं ॲड्रेस एक्सचेंज केला की म्हटलं तिकडे मी राहतो, त्याच्या बरोबर एक वरती गल्ली जाते तिथंच ती राहते. म्हणजे आमच्या गच्चीतनं तिचं घर दिसतं. काय गच्चीतनं आम्ही तिला बघायचो. इकडे इकडे ये, समोर आहे समोर. एकदा टाळ्या बाई मैत्रिणीसाठी. प्राजक्ता माईक घेऊ का थोड्या वेळ? थँक्यू. हॅलो, काय नाव आहे म्हणते तुझं? संस्कृती. हे संस्कृती. बरं ठीक. आणि काय कोणत्या क्लासला कोणत्या कशाला होता तुम्ही सोबत? आम्ही प्रोग्रेसिव्ह मॉडर्नला होतो, इंजिनिअरिंगला, मेकॅनिकल. बरं. कॉलेजचं नाव सांगितलं का पहिले तुम्ही? बरं. प्रोग्रेसिव्ह मॉडर्न. आणि आता पास झाले तुम्ही दोघं? हो झालं पास. आम्ही एकाच कंपनीमध्ये. ठीक आहे. आणि फर्स्ट इयरची गोष्ट आहे की जी तुम्ही तिच्या मागे हो जायचे? हो हो हो. डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा झाला ना, डायरेक्ट अच्छा सेकंड. अच्छा अच्छा. हां ठीक आहे. तुम्ही तिच्या मागे जायची, ती पैसे भरायची. हां पुढं काय? ती पैसे भरायची. म्हणजे पैसे भरायचे कसं, तर तिला 5 कळालं ना रुपये आता तिकीट की होतं. 5 रुपये तिकीट? हो कसबा पेठ इथं कोपऱ्यावरच आहे ते ना. नाही पण इतके पण नव्हते भरू शकत का तुम्ही? भरू शकत होतो, पण आम्ही कॅश घेऊन नाही यायचो. आम्ही दररोज हेच कारण सांगायचो. कॅफेमध्ये पैसे जात होते ना. मैंगो मैंगो. अच्छा. त्याचा एक किस्सा आहे माझ्याकडे. हां, सांग. Yes. आम्ही असं बोलत होतो नॉर्मली सगळे फ्रेंड्स, आणि त्याने अचानकच कॉल केला मला की अरे माझी फ्रेंड आली आहे घरी रूमवर, तर काही सीन नाही ना होणार इथे. मी म्हटलं नाही नॉर्मल आहे. ठीक आहे चालतं. कसबा पेठेत. हो. तुला माहिती आहे ना रूमवर आली म्हणजे? हा तर तो बोलला असं मला ते की ती normal आहे का रूमवर love bite आली. म्हणजे? तिने लव्ह बाईट वगैरे दिलं आणि त्याने फोटो पाठवला मला. ठीक आहे लव्ह बाईट दिलेलं, आणि मी त्याला बोलते मानस तू असं नाही करू शकत. म्हणजे तो बोलला मला इन्स्टावरती भेटली आहे ती आणि आमची फर्स्ट मीट आहे. याची लाईफ लय जबरदस्त आहे भाई. तूच आरामी आहे भाई. हा ना भाई. यानेच मँगो दिला होता. हा नाही Actually? तर मी त्याला पुढे म्हटलं आहे असं का? नको करूस, फर्स्ट ह्याच्यामध्ये कोण करतं एवढं, नको पुढे जाऊ. अच्छा लव्ह बाईटचा किस्सा आहे तो पहिल्या डेटचा आहे? हो नाही सेकंड डेटचा. डेट नव्हती ती. आणि मग आमचे फ्रेंड्स गेले रूमवरती, तर डोर वाजवत होते. मी त्यांना सांगितलं जाऊन बघा काय करतोय हा. डोर वाजवत होते, याने उघडलंच नाही डोर. आणि मग नंतर गेले तर रूमवर कोणीच नव्हतं, हा एकटाच होता. तर त्याने बेसिकली बॉटलच्या सक्शनने वाईट करून आमच्या सोबत प्रँक केला होता. तर इन्स्टावर असं नाही मिळत आम्हाला पण. तो चेक करत होता तुझी रिॲक्शन काय आहे ते. हा मला पण reaction तेच check करत वाटतंय होतो. की मग तू काय रिॲक्ट तू केलं? तुला एवढं वाईट check वाटलं करायला होतं? का गेली पण तिकडे? मी नाही गेले, माझ्या फ्रेंड्सला पाठवलं. का पण तुला वाईट असं वाटलं होतं ना? नाही का मित्र खुश राहावा, जाऊ दे ठीक. नाही तिला नाही, जेलस फील झाला मी असेल. मी त्याला वाचवत होते की पुण्यातली डेटिंग थोडीशी अशी अशी आहे, तर मग तू ते थांब त्याला जरा. माहिती होतं. त्याचं एक्सपेक्टेशन झालं की पहिलीने पैसे दिले तर आणखी पुढे जाईल का? नाही. अरे नाही, तो एका हाताने टाळी वाजवत होता. बाहेरून ऐकलं असेल तू. बहुतेक. आणि तुला कळालं नाही ते झाकणाचं बुच्चनचं लव्ह बाईट तुम्हाला वाटलं असेल ओ करून? नाही मला चांगलं आम्ही जमलं होतं ते लहान होतो करायला. ना. लहान तो होते. एक्सपर्ट आहे बहुतेक. एक्सपर्ट तर वाटतोच आहे भाई. ठीक आहे थँक्यू. हा भाई आणखी पुढे काय तोच किस्सा सांगत होतो? हां तर झालं त्याच्यानंतर भेटलो. मग तिनं सांगितलं की आम्ही विचारलं की म्हटलं इथनं कुठली बस जाते तिथपर्यंत. मग तिनं असं सांगितलं ह्या नंबरची बस जाते. नाही मग मी म्हटलं की जाऊ तिच्यावर उगाच कशाला, आपल्याला माहीत नाही. पहिल्या दिवशी गेलो, 2-3 दिवस गेले, 3-4 दिवस झाले. 4थ्या दिवशी असं कळालं की ती थांबणार आहे वाटते कॉलेजमध्ये. पण आम्हाला असं होतं की आता पैसे ती भरती आहेत दररोज, तर आपण पण थांबू. मग आम्ही काय केलं, आम्ही बस स्टँडच्या मागं जाऊन लपलो. ती आली की आम्ही बरोबर समोर आलो. अरे तू पण, अच्छा चल एकत्र जाऊ. असं कसले भाई इथे आणलेलं आहे. मला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो? गोचिड मित्र. तूच गोचिड मित्र आहे भाई. नाही ते गोचिड मित्र वेगळे. गोचिडे हा चिटकून बसला तिला. एक्झॅक्टली. चिटकून बसलो. हां अरे बापरे.
ही बॅच कुठे आहे तुमच्यासारख्या पोरींची? सागर, उद्या तुझ्या मागे तो पण येईल बघ आता. सावली. कळून गेलंय पैसे भरती ही पोरगी. ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ्या भाई, मानससाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू मानस, थँक्यू सो मच. अरे हा, थँक्यू मॅम. बरं ठीक आहे भाई, पुढचा अल्ट्रालिजनसाठी एकदा हात वरती करा. लास्ट 2 ॲक्ट बाकी आहेत आपले. ठीक आहे, येऊन जा एकदा जोरदार टाळ्या भाई मित्रासाठी. हो. हां, काय नाव मित्रा? गिरीश. ठीक आहे भाई, पुढच्या ॲक्टसाठी एकदा जोरदार टाळ्या फॉर शुभम सावंत. सो मी शुभम सावंत. 2 वर्षापासून मी फ्ल्यूट शिकतो आहे. तर माझं एक छोटंसं मी कंपोज केलं आहे हमसध्वनीवर एक कंपोजिशन. सो त्यापासून मी स्टार्ट करतो. त्याचा जो नेक्स्ट यामध्ये मला तुमची एक हेल्प लागेल. तुम्हाला काय करायचं आहे, एका रिदममध्ये बीटसोबत क्लॅप करायचं आहे. म्हणजे 1 2 3 क्लॅप. सगळ्यांनी एकसाथ क्लॅप करा प्लीज. मिस नका करू, नाही तर जजेसनी रोस्ट करायच्या आधीच रोस्ट होऊन जायचं. सो 1 2 3 क्लॅप. पण ते 1 कुठून चालू व्हायचं ते कसं? मी सांगतोय, बीटसोबत क्लॅप करायचं ॲक्च्युली. हे हे हॅलो, माझा पण आवाज इको होतोय का? हे थँक्यू.
या भाई खूप भारी खूप भारी खूप भारी 2 वर्षामध्ये एवढं करतोय तू खूप भारी. एकदा टाळ्या भाई पुन्हा एकदा भाई तुझं पूर्ण फॉर्ममध्ये मी बघतोय एकच गोष्ट तू कंटिन्यू लिहितोय की मी शांत आहे. कोणत्या गोष्टीचा राग येतो की माझ्या शांतता कोणतरी मोठी मला राग येतो. सिक्रेट मला सांगायचं नाही. हां नंतर कोणत्या गोष्टीवर डिबेट करायला आवडेल की फ्लूट शिकल्याने माझं फोकस आणि शांतता आणखी कशी वाढते मला ते पण आवडतं. एवढं का बरं असं पूर्ण एकदम शांत तू आहेस कोणासोबत राहतो ना तू की एकटाच राहतो तू. नाही राहतो फ्रेंड. असंच बोलायचं आपण फ्लूटसोबत राहतो तू असंच बोलतो तू नाही नेहमी असं नॉर्मली. हे बघ आपलं जे स्टेज आहे ते आपण तर दाखवतो टॅलेंट वगैरे दाखवलं आहे पण थोडी इन्सिक्युरिटीज पण बाहेर काढायच्या भाई. थोडंसं एकदम बिंदास काहीतरी एकदम त्या कॅरेक्टरमध्ये आहे काहीतरी नॉर्मल जसं वागत नाही तसं करू शकतो. थोडंसं रँडमली एकदम तू असं बोलत नाही थोडं मोठ्या आवाजात कोणाशी काही बोलतो तसं. दुसरं काय इंटरेस्टिंग कारण ते भारी भाई खूप भारी. 2 वर्षात करतोय तर खूप भारी केलंय भाई एक नंबर. कारण मी बघितले खूप आमच्या पण शोला आले ते नंतर कळतं भाई ते 2 वर्षात नाही होत पण खूप भारी करतोय भाई. हां ठीक आहे. मी तर टाळी मारताना पण ऑफ बीट जात होतो. कपिल सारखं ऑफबीट म्हणजे वाजवत किती होता. कठीण आहे भाई हा भाई तू सिंगल आहे का? हो सिंगल. मग तुझं प्रेम काय फ्ल्यूट आहे? फ्ल्यूटच. आयुष्यात अजून काय वाजवलं नाही म्हणजे नाही. टाळ्या वगैरे हां सॉरी. हे ऍक्च्युअल तलवारबाजी यांची. भाई तू ज्यावेळेस प्रॅक्टिस करतोस हॉस्टेलवरती दुसऱ्यांना त्रास नाही होत? खूप 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 मग काय तुला असं वाटलं? मग कधी असं फ्लूट डोक्यात घातली काय असं कोणी? रात्री काय लिटरली मी पूर्ण रात्रभर वाजवत बसतो कधी म्हणजे रियाजाला बसलो की टाइमचं काही ठेवतच तर नाही. तू काही नाही त्यांना तुम्ही पण वाजवतोय मी पण वाजवतोय. फिटम फाट एकदम भांडण ते थोडं इरिटेटिंग होतं म्हणजे रूममेट्सला किंवा उलट हॉस्टेलला तुझ्या पूर्ण उलट याचं जे बेटचा क्लॅप आहे ना तिकडून येत असेल 1 2 3 क्लॅप. त्याला सवय बीजेटीचा स्टाफ हेच करतो क्लॅप वाजवतो 3 बीट नंतर. पूर्ण हॉस्टेल सोबत मिळून यासाठी भाई 1 2 3 क्लॅप. नाईस. हां कपिल तू मागच्या एका शो मध्ये म्हटलेला काहीतरी हे शुभम नावाचे सगळे भिकार चोटत असतात. त्याच्यासाठी आलाय तो. असं रँडमली आलं होतं मला मागे 2 दिवस. हा करा टॅलेंट शुभम याचसाठी आलाय तो. इथं आहे कोणी अजून? शुभम आहे का कोणी? शुभम आहे कोणी? फ्लूट पण वाजू शकतात. बिकार चोटलं का फ्लूट पण वाजू शकतात. बघ कपिल भाई मग काय म्हणजे काय. नाही असंच काय त्याच्याबद्दल थॉट काय होता? अरे मी नव्हतं म्हटलो आमच्या शो मध्ये एक जण गेस्ट वगैरे आले ते म्हटले होते ना मला पण तो नव्हतं लिपसिंग आवडलं. करत होता फक्त. मला पण नव्हतं आवडलं मला पण नाही वाटत तसं काही. मला खूप चांगले वाटतात. पण तुला काय वाटतं? तुझ्या मित्रांना विचारलं तू खरं आहे काय असं? नाही. बट ठीक आहे भाई एकदा शुभमसाठी थँक्यू. बोलायचं होतं बोल ना बोल शुभम भाईला काहीतरी एक विचारायचं. फक्त ॲडवाईस होती की तू एवढा सिम्पल राहतोय नको राहत जाऊ नाहीतर फ्लूट सोबत तुला पण वाजवून नेतील लोक. त्यात पण ओके ठीक आहे. ठीक आहे थँक्यू सो मच भाई थँक्यू सो मच शुभम. एक लास्ट परफॉर्मन्स आपला. थँक्यू भाई थँक्यू सो मच थँक्यू. पुढचा माणूस एकदा पटकन येऊन जा भाई 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 कोण आहे बघ कोणाला बोलवायचं सांग. ये भाई हो ये पटकन. सो नेक्स्ट काय नाव आहे मित्र तुमचं? शिवलिंग. चांगलं नाव आहे त्यांचं ठीक आहे. सो पुढच्या परफॉर्मरला बोलूया रोहित सूर्यवंशी. शेवटचा परफॉर्म आहे भाई. एकदा पॅनलसाठी जोरदार टाळ्या वाजवता का? आणि अपूर्वासाठी ते एकदम वेगळ्याच टाळ्या वाजवून द्या. अपर्णा. अपूर्वा कोण आहे? कसं आहे मी अपर्णा. संभाजीनगरचा आहे पण ती माझ्या मनातली अपूर्वा हो. कोण? अपर्णा आधी अपर्णा. मॅडम माझ्या फ्लड पहिले प्रिपेअर करून येतात भाई नाव नंतर बघतात. मॅडम माझ्या मनात नाही का तुमचा चेहरा होता नाव तर नंतर कळलं हो. आणि तसं पण ना मी तुमच्या शाळेतले व्हिडिओ पाहिले माझ्या घरात नांदताना भारी वाटसान तुम्ही. सो बरं स्टार्ट करू. काहीतरी बोलला. हाय माय सेल्फ रोहित सूर्यवंशी. आय एम फ्रॉम मेकॅनिकल. कोणी आहे इथं मेकॅनिकलचं? यू नो वॉट मेकॅनिकल इज जस्ट लाईक सुकर रेगिस्तान यार. कारण जसं रेगिस्तानमध्ये पाणी नाही तसं मेकॅनिकलमध्ये मुली नाही. आणि आहे की तिकीट काढून देणारी आहे ना. अरे मॅडम तुम्ही तरी आहे आम्हाला कोणी नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो मागे फिरावं लागतं तिच्या.
हा भाऊ तुमच्याकडून शिकावं लागणार आता. बरं मेकॅनिकलमध्ये मुली नाही आणि आमची प्रॉब्लेम ही नव्हती की आमच्या क्लासमध्ये मुली नव्हत्या, आम्हाला फिमेल टीचर पण नव्हत्या. खरंच कॉलेजवाल्यांनी विचार केला असेल की अरे पोरं 17-18 वर्षापासून सिंगल असून पण वर्जिन, यांच्या क्लासमध्ये मॅडम पाठवून देऊ, पण हे पोरं एवढे भामटे ना की मॅडमला बाहेर पाठवली याची गॅरंटी नव्हती. आणि तुम्हाला माहिती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही का एक स्वर्ग असतो ज्याला आपण कम्प्युटर डिपार्टमेंट म्हणतो. मी जेव्हा तिथं जायचो ना मला असं वाटायचं मी तिथला इंद्रदेव आहे ना, आजूबाजूला सगळ्या अप्सरा. मला त्याच कम्प्युटर डिपार्टमेंटमधून एकदा एक मुलगी येताना दिसली, फार वेगळी होती ती, कारण तिला या भाऊसारखी मिशी होती. आणि मला काही प्रॉब्लेम नाही कारण मी न्हावी आहे, वस्त्र आहे, आपल्याकडे घरीच केलं असतं आपण. पण ती मला वेगळी दिसली आणि मला तिला बघून 4 लाईन सुचल्या. लाईन्स ऐकला की बघताच तुला हृदयाचे ठोके वाढू लागले, की बघताच तुला हृदयाचे ठोके वाढू लागले, निळ्या साफ आकाशातही मला इंद्रधनुष्य दिसू लागले, की बघताच तुला हृदयाचे ठोके वाढू लागले, निळ्या साफ आकाशातही मला इंद्रधनुष्य दिसू लागले. आणि तिचा नावाचा शोध घेण्यासाठी मी तिच्या मागे धावत होतो. बघतो तर काय, तिला बघून कॉलेज कॅम्पसमधले फुलंही लाजू लागले. आवडली तुम्हाला कविता? नाही आवडली तर हवा म्हणा. कारण मी नंतर माझ्या प्रेमाचा लय गेम झाला, समोर जाऊन मी तिला नाकात बोट टाकताना बघितलं. पण प्रेम असतं यार, प्रेम हे आंधळ असतं. नंतर आमचं चालू झालं नाही का, आणि तुम्हाला माहिती मुली फार जेलस असतात नाही का, अपर्णाची तारीफ केली तर ती जेलस होऊन जाईल, असं होऊ शकतं. सो नाही का मी एकदा दुसऱ्या मुलीला बोलत होतं, ती मला बोललं ते पिंकीशीच, तसं पण मी आहेच कोण तुझ्यासाठी. मी म्हटलं पिंकी आपली नाही आहे, पिंकी पैसेवालं की आहे. पण ती मला म्हणे नाही बोल त्या पिंकीशीच. आणि त्यावर ती मला म्हणे की मी कोण आहे तुझ्यासाठी नाही का. त्यावर एक आन्सर बनवलेलं होतं की कसं सांगू की कोण आहेस तू, की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, रूप तुझे असे जणू उभी रखू माऊली, की अंधारातील प्रकाश तू उन्हातली तू सावली, रूप तुझे असे जणू उभी रखू माऊली, आणि शोभून दिसतो चंद्र तुझ्या कपाळावर असा ग सखे, शोभून दिसतो चंद्र तुझ्या कपाळावर असा ग सखे, जसं देवीच्या या भक्ताला आई जगदंबाच पावली. क्या बात आहे. आवडली तुम्हाला कविता? एक नंतर आमचा ब्रेकअप झालं. सो दॅट्स माय टाइम डायज. थँक्यू सो मच यार. जोरदार नाही भाई, दॅट्स माय टाईमसाठी थांबवलं मला भाई. नाही भाऊ मला माहिती होतं तुम्ही मला नाही का आवाज दाबणार आहे माझा. काय तुझं खूप काही दाबलेलं वाटतंय भाई. जाऊ द्या भाऊ, आता एवढ्या दूरून आलोय काय का. कुठून आला मित्र? संभाजीनगरवरून, छत्रपती संभाजीनगरवरून आलो मी. अरे वापस चालन भाई, तू नको येऊ फक्त माझ्या सिटीमध्ये. भाई तू अच्छा तिकडचं, तू इथे हे पण लिहिलेलं आहे की एक गोष्ट ज्याच्यावर तू डिबेट जिंकू शकतो ती म्हणजे वाळूज MIDC. हो भाई. काय का बरं? कारण की तिथं तंबाखू जास्त झालती. मग नाही वाळूज MIDC मध्ये का विदाऊट तंबाखू कामच होत नाही भाई. अच्छा तू जातो तिथे? हो. कशाला? हो मी तर म्हणतो भाऊ की गुलाब चाफा मोगरा तुम्ही सोडा, की गुलाब चाफा मोगरा तुम्ही सोडा, खरं प्रेम असेल तंबाखू तोंडात ठेवून बोला. अच्छा तू ते का तोपर्यंत प्रेशर येत नाही तंबाखू. तू भाई इथं लिहिलं RCB फॅन आहे तू, रॉयल RCB फॅन. ई साला कप नाम दे. नाही सर कसं आहे, मला जी आवडायची ती CSKची फॅन होती. पण मला ती आवडायची. मग तिला कसं आहे, तिला मैत्रीचं पिवळं फुल हवं होतं, माझ्याकडे प्रेमाचा रंग लाल होता, आणि तिला जर्सी नंबर 7 आवडायचा, पण माझा 7 जन्मांचा विचार होता, पण ते कधी घडलंच नाही. लई जाटू बोलतो भाई तू. काय होतंय? तू बोलतो नॉर्मल क्वेश्चन विचारतोय. तिला आवडतं पिवळं, मला आवडतं लाल. अरे दोन्ही येऊन मारेल तुला. तुला काहीच कळत नाही, तू तुझ्या ठीक आहे भाई. बेस्ट ऑफ लक. तुम्ही संभाजीनगरला करत राहा वगैरे माईक वगैरे. मित्र काही विचारायचं तुम्हाला लास्ट गोष्ट? भाऊ काहीच बोलला नाही. तंबाखूमध्ये पण ब्रँड्स असतात का? तंबाखूमध्ये पण ब्रँड्स असतात का? मला फनी किस्सा काय तो भाऊ? फनी किस्सा एक शॉर्ट मध्ये म्हणून तो एवढा वेळ बोलत नव्हता. त्याचा आणि न्हावीचा काही संबंध नाही म्हणून. एकदा फनी किस्सा भाऊ, तो फनी किस्सा पहिला भाई कसं बदलला नाही ऍक्च्युअल आवाज पहिल्यासारखं. हो सर, ते फनी किस्सा सांगतो. ठीक आहे फनी किस्सा. ॲक्च्युली फनी किस्सा लिहिलेला आहे त्याच्यात मी, की यार म्हणजे तो न सांगतो दुसरा एक सांगतो. काल मी एकच सांगतो. यस, काल मी पुण्याला येत होतो. मी मित्राला म्हटलं की यार मी पुण्याला चाललोय. तो मला म्हणतो की बुधवार पेठेत चालला असं नक्की.
Funny, हे तिकडे फनी आहे का खूप? हो सर तिकडं म्हणजे ॲक्च्युली पुणे म्हटलं की बाहेरच्या लोकांना पहिले तेच आठवतं. म्हणून 15 लोक भाई, येतात. असं काही नाही भाई. पुण्यात तिकडं सर तिकडं. हा जोक फक्त 15 लोकांना समजलं. मग गेलता का नाही पेटत? नाही नाही तिथं केस कापायला लावले असते तुला. तुम्ही गेले? हा बोलला भाई. गेले खरं? हा गेलो. आता तुझा फनी किस्सा सांग. हा बाई काय झालं? नाही आवाज ऐकून पळवलं. हट. नाही मी लहान होतो तेव्हा 10वीत. आवाज हाच काढायला लागला. लहान होता मग कसं गेलेला? मग लहान होता तर म्हणजे आता मग गणपतीचा सीझन होता. मित्र होते मंडळातले सगळे. मंडळातले पोरं होते सगळे. अरे पकड तू याला म्हणतो समोर काही सोडून दिला भाई भाई. हा मंडळातले पोरं होते सगळे. मग आता 7वा दिवस होता. मग आता मिरवणूक वगैरे झाली 12 वाजता. मग म्हटले चला जाऊ सगळे फिरून येऊ, एखादा राऊंड टाकून येऊ. काय राऊंड टाकून येऊ? हां. मग आता आम्ही लहान होतो. आता सगळे मोठमोठे पोरं होते. चला तुम्हाला नवीन दाखवतो काहीतरी नाही का. मग घेऊन गेले आम्हाला तिथून नवीन. पहिला दगडूशेठ दर्शन, तुळशीबाग गर्दीतून गेले. जसं दत्त मंदिर आलं तसं चालले. चल तुला हे मायाजाळ दाखवतो मोठी नाही. मग गेलो तिथं पहिल्यांदाच बघतोय की नाही का असं की एवढे महिला का थांबलेत नाही का. महिला हो. चला मित्रांनो, सो एकदा जोरदार टायर रोहित साठीन भाई. थँक्यू थँक्यू. ते चिठ्ठ्या वगैरे आल्या असतील तर देऊन टाक प्लीज. टॉप 3. थँक्यू मित्र. जायचं. सो टॉप 3 परफॉर्मर्सला एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. शुभमसाठी टाळ्या. शुभम कमॉन. तू नाही, आमच्या टीमचा शुभम येतो. ए कुठे गेला भिकार चोट? शांत. शुभमसाठी. नंतर मानससाठी टाळ्या. आणि साक्षीसाठी टाळ्या. साक्षी कुठे आहे? साक्षी. ठीक आहे, सगळे तुम्ही जे मार्क दिले त्यानुसार टॉप 3 परफॉर्म एकदा जोरदार टाळ्या मित्रांसाठी. आणि सगळ्यांनी चांगलं केलं आहे. तो त्याच्यापैकी ज्याने सगळ्यात भारी तुमच्या मार्क्स दिल्याने जो विनर झाला आहे तो आहे मानस. जोरदार टाळ्या मित्रांनो. कडक. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला कॅश प्राईज देऊन टाकतील ते, काही हरकत नाही, ते सगळ्यांसमोर नाही. ठीक आहे. आणि एकदा पॅनलसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो प्लीज. थँक्यू मित्रांनो. दॅट वॉज द शो. तुम्हाला फोटो काढायचे तुम्ही यासोबत फोटो काढू. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू सो मच. हाय गाईज. तर मराठी लेजंडला मी आज आले होते. आत्तापर्यंत मी ॲज अ ऑडियन्स आले होते आणि आज मी पॅनलला बसले होते. थोडे एक्सायटेड होते, नर्वस होते, कारण मी एवढं असं बोलू शकत नाही. मला नाही वाटत की मी असं खूप बोलू शकते, ॲज अ जोक मारू शकते किंवा काय करू शकते, फन करू शकते अशा वेमध्ये. तरी मी माझा पूर्ण बेस्ट केला आणि मजा आली. कंटेस्टंट पण छान होते आणि एंटरटेनमेंट केलं आणि मजा आली. सो मजा आली खूप जास्त. मी फर्स्ट टाईम स्टेजवरती आलो मराठी लेजंड्सच्या. याच्या आधी यायचं मी पण टीमसोबत काम केलेलं आहे, बट फर्स्ट टाईम मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असंच कॉन्टेंट आम्ही करत राहू. मजा आली खूप जास्त. थँक्यू. नमस्कार, मी सागर घडके आणि आत्ता मराठी लिजंड्सला आलतो आणि सुदैवानं मला आहे ना लिजंड म्हणून संधी भेटली. असली मजा आली आहे ना भाई. कपिल भाई सगळे लिजंडरी कॅरेक्टर होते. सगळे परफॉर्मर्स पण एकदम खतरनाक होते. म्हणजे बेस्ट शो होता, बेस्ट. सगळ्यांनी या इथून पुढं बी नक्की एन्जॉय कराल. यूट्यूबवर नक्की पहा. थँक्यू. हॅलो, मराठी लेजंड्समध्ये मी पॅनल म्हणून आलो होतो, तर खूप भारी वाटलं. ओके, तो शो एकदम मस्त होता. लाईक ती लेजंड्स एक नंबर हे होता शो. त्यात आपले सगळे जजेस वगैरे एकदम मस्त सपोर्टिव्ह होते आणि कुठंच असं बोर झालं नाही शोमध्ये. एकदम मस्त. त्याप्रमाणे तिकीट बघायला गेलं तर खूपच कमी आहे. लाईक एवढं कमी तिकीटमध्ये ह्यांना कायच परवडत असेल असं वाटतं. पण खरंच शो एकदम मस्त आहे. फुल ऑन एंटरटेनमेंट. 3 तास कसे गेले असं वाटलंच नाही. लाईक थिएटरपेक्षा इथं येऊन थोडं हसून तुमची हेल्थ पण तुम्ही चांगली ठेवू शकता. एक नंबर शो. थँक्यू. सगळे इम्प्रॉम्प्टू वगैरे करून मजा आली. मला इकडं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल खरंच थँक्यू मराठी लेजंड्स. थँक्यू. लेट्स गो. लेजंड्स माझा फर्स्ट स्टँडअप शो होता आणि इट वॉज ग्रेट. खूप छान वाटलं, मजा आली, खूप छान वाटलं. आणि माझा फ्रेंड जिंकलाय, विनर येतो आणि आय गेस माझ्यामुळे जिंकलाय. हे हाय, टुडे मी ॲज अन ऑडियन्स आलेलो मराठी लेजंड्समध्ये, पण या भडव्याने मागून माझा व्हिडिओ खराब केला.